यांनी सर्वस्व मानलं अशी माणसं या जीवनामध्ये समाधानी आणि कृतार्थ जीवन जगले. शेवटी पुण्यस्मरण म्हटलं की जीवनाचा लेखाजोखा मांडण्याचाच हा कार्यक्रम असतो. आणि म्हणून यशस्वी जीवन काय? मला वाटतं पांडवांची माता कुंती हिच्यावरती मोठं दायित्व आलं होतं. पती पंडूराजाचं निधन झालंय. धाकटी जाऊ किंवा सवत म्हणा माद्री ती पती बरोबर म्हणजे पंडूराजा बरोबर सती गेलेली आहे. त्या माद्रीची 2 मुलं आणि स्वतःची 3 मुलं, धर्मराज, भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव, या सर्वांची जबाबदारी आहे. शिवाय कौरवांसारखे अत्यंत दुष्ट कुटील आणि पांडवांचा काहीही करून जीव प्राण घ्यायचा या ईर्षेनं पेटलेले. आणि यातून त्या आईला आपली लेकरं सांभाळायची, त्यांना संस्कार द्यायचे, स्वतःचंही धैर्य टिकवायचंय, मुलांनाही धीर द्यायचा आहे. मोठं काम आहे. मला वाटतं पतीच्या नंतरही ज्या माता आपल्या लेकरा बाळांसाठी त्याग तपश्चर्या करत राहतात, फार मोठं काम आहे, लहान जबाबदारी नाही आहे. आणि ती जबाबदारी कुंतीवर. पण मला कुंतीचं स्मरण यासाठी आपल्याला करून द्यायचंय की ही कुंती कधीही आयुष्यामध्ये कपाळाला हात लावून बसली नाही. कधी खूप सारखं रडतच बसली असंही कुठं महाभारतात वर्णन नाही, किंवा महाभारत जे तुम्ही टेलिव्हिजनवर पाहिलंय. उलट 100 मुलं आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सगळं आहे. पण ते महाभारत वाचताना किंवा टेलिव्हिजनवर तुम्ही पाहिलं, आम्ही पाहिलं, ते पाहताना मला धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसला नाही आणि गांधारीचा चेहरा कधी आनंदी सुखी समाधानी दिसला नाही. माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, एका बाजूला कुंती आहे जिचा पती वारलाय, जिची मुलं वनवासात आहेत, अडचण आहे, विधवा झालेली आहे, पण धीर आहे, शांत आहे, समाधानी आहे, संस्कारी आहे आणि आपली वाटचाल करते. पण तेच समाधान राज्य वैभव भोगत असताना धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर तुम्ही परत एकदा रिपीट महाभारत पहा, मी आग्रह करतो म्हणून पहा, आणि मला एक प्रसंग असा दाखवा की धृतराष्ट्र खूप समाधानी आणि आनंदानं प्रतिक्रिया देतोय की बस मला आता फार समाधान झालं, असं कधी म्हटला? अहो, जिथं अन्याय आहे, अत्याचारच आहे, जिथे पापच घरात पिकतं, तिथे सुखाची अपेक्षा ठेवायची कोणत्या आधारानं? विठाला विठाला आणि म्हणून संत हे आम्हाला जाग करताय की अजूनही जीवन आपल्याकडे काही शिल्लक आहे आणि या जीवनामध्ये आम्हाला या सुखा समाधानासाठी लागणारा जो परमार्थ आहे तो अधिकाधिक कसा करता येईल. समाजामध्ये फिरताना आम्ही आपल्यासारखे, आमच्या गोंदकर पाटलांसारखे आपल्यासारखे प्रतिष्ठित परिवार पाहतो की ज्या घरांमध्ये आजही समाधान आहे, आनंद आहे. त्याचं कारण कुठे ना कुठे त्या घरामध्ये होत असलेली पूजा अर्चा, व्रत वैकल्य, ग्रंथ वाचन, दानधर्म, वडीलधाऱ्यांची सेवा, आलेल्या अतिथींची सेवा. कारण घराला मी नव्या पिढीतल्या बंधू भगिनींना सांगत असतो, तुमचे पॅकेज मोठे होऊन नुसते चालणार नाही. आम्हाला 22 लाखाचं पॅकेज आहे, आम्हाला 32 लाखाचं आहे, कोणाला 36 लाखाचं. चांगली गोष्ट आहे, आमची लेकरं आहात तुम्ही, आम्हाला आनंद आहे तुमच्या बाबतीत. पण घरामध्ये नुसतं पॅकेज किंवा पैसा येऊन घर सुखी होत नाही. घरात पुण्यही आलं पाहिजे आणि घरात आशीर्वाद आले पाहिजे. आणि आशीर्वाद आणि पुण्य हे अध्यात्म सेवेशिवाय काही ना काही समाजाची, मुक्या प्राण्यांची, वडीलधाऱ्यांची, ईश्वराची सेवा केल्याशिवाय हे मिळत नाही. आपण सगळी मान्यवर मंडळी आहात, मला सांगा कोणत्या बाजारपेठेमध्ये आशीर्वाद विकत मिळतात? माझं एवढं एक वाक्य फक्त आज पूर्ण वेळ 2-3 वेळा दिवसभरात आठवा. जगाच्या कोणत्या बाजारपेठेमध्ये आशीर्वाद विकत मिळतात? आणि म्हणून भाग्यवान आहेत ते कुटुंब की ज्यांनी जिवंतपणीच आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. कारण ते घेण्याची संधी ते गेल्यावर पुन्हा नाही. काल भाषण करताना बापू तुम्ही म्हणाले की आई वडिलांची सेवा
ही आपली कुटुंबातली प्रथम जबाबदारी आहे. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीरथ तुझा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सबसे बड़ी है पूजा माता पिता की सेवा. सर्वात मोठी पूजा कोणती आहे? मातृदेवो भव पितृदेवो भव. आम्हाला महाराष्ट्राला समृद्ध इतिहास आणि संस्कृती लाभलेली आहे. राष्ट्रकूटांपासून, शालिवाहनांपासून, यादव काळापासून आणि शिवकाळ हा तर महाराष्ट्रातला फार दैदिप्यमान काळ आहे. शिवकाळ छत्रपती शिवरायांचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. इथे जिजाऊ माँसाहेबांचा वारसा आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींचा वारसा आहे. या महाराष्ट्रामध्ये किती थोर वेगवेगळे महापुरुष, संत, साधू, महात्मे, ज्ञानोबा, तुकोबा राय, अनेक समाजकारणी, अनेक धर्मकारणी झाले. पण या सर्वांमध्ये त्या सर्वांचं चरित्र दिव्य का झालं तर कुठेतरी आई वडिलांच्या सेवेचा संदर्भ आहे. मी पहिला संदर्भ देईल. महाराष्ट्रामध्ये पांडुरंग हे दैवत प्रगट झालं आणि पुंडलिक रायाला त्यांचा साक्षात्कार झाला. तिथे त्यांना ते भेटले. काय कारण आहे? तर पुंडलिक हे मातृपितृ भक्त होते. आई वडिलांची अतिशय चांगली सेवा केली आणि त्या सेवेची पुण्याई म्हणून पांडुरंग अर्थात भगवान विष्णू पांडुरंग रूपात आले. भगवान श्रीकृष्णच पांडुरंग रूपात आले आणि त्यांनी पुंडलिक महाराजांना आशीर्वाद दिले. त्यांनी उभं राहण्याची विनंती केली आणि सांगतात की पुंडलिकाच्या निर्देशानुसार विटेवरती देव उभे राहिले. पण देव भेटला तो माता पित्यांच्या पुण्याईनं भेटला. आणि म्हणून मी नेहमी माझ्या नव्या पिढीतील बंधू भगिनींना सांगत असतो की घरात जर आई वडील आजारी असतील आणि तुम्ही तीर्थयात्रेचा प्लॅन केला असेल तर तो रद्द करा. हा, रद्द करा. काही बिघडत नाही. कोणत्या देवाचा शाप तुम्हाला लागणार नाही. त्याचं कारण आहे की घरातल्या आई वडिलांना असंतुष्ट किंवा दुःखी ठेवून तुम्हाला कोणताही देव आशीर्वाद देऊ शकत नाही. चारिधाम 12 ज्योतिर्लिंग. मी नेहमी म्हणतो की जो बापाची फाटलेली चप्पल घेत नाही आणि साईबाबांच्या पेटीमध्ये 11,000 टाकतो, बाबा त्याच्या मुस्कडात मारतील. माझं नेहमीचं वाक्य आहे. बाबालाही दान करा पण बाबाचं दान त्याच वेळेला तुम्हाला आशीर्वाद रूपानं फळाला येईल ज्या वेळेला तुमच्या बापाच्याही सुखदुःखाकडे तुमचं लक्ष असेल, तुमच्या आईच्याही असेल. आई बापाकडे दुर्लक्ष करून कोणी बडेजाव म्हणून काही अध्यात्माच्या नावाखाली केलं तर त्यालाही कुठे आशीर्वाद मिळत नाही. ही आपली संस्कृती आहे. माय बाप केवळ काची देणे न जावे तीर्थाची, पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काची देणे न जावे तीर्थाची, पुंडलिक काय केले परब्रह्म उभे. तेने न जावे तीर्थासी. त्याला गरज नाही. आणि म्हणून छत्रपती शिवरायांना माता भवानीने तलवार भेट दिली ही कथा आपण सर्वजण मानतो, जाणतो. पण छत्रपती शिवरायांना तुळजापूरची देवी माता का प्रसन्न झाली त्याचं उत्तर एकच आहे. चरित्रात आपल्याला सापडतं. छत्रपती शिवरायांनी घरातली आई प्रसन्न केली, तिचे आशीर्वाद घेतले, तिची आज्ञा पाळली. पण
म्हणून ज्याच्यावर घरातली आई प्रसन्न आहे त्याला देवळातली देवी आशीर्वाद देईल, नाहीतर तिच्या हातात त्रिशूळ आहेच. आणि म्हणून आजच्या जगामध्ये कधी कधी पाखंड आपल्याला पाहायला मिळतं. करोडोचं दान करणारी माणसं सुद्धा कधी कधी मायबापांची सेवा करत नाही. आणि मग ही गोष्ट ईश्वराच्या चरणाजवळ ही प्रार्थना पोहोचत नाही. आणि आमचे संत अशा पाखंडाला महत्व देत नाही. ज्ञानोबा तुकोबारायांचा परमार्थ हा अंधश्रद्धेचा परमार्थ नाही. ए मुलींनो, ऐका, थोडस ऐका, थोडं ऐका, काही नाही, एक 10-20 मिनिट आम्ही तुम्हाला त्रास देणार आहे. आणि आपल्या आजींसाठी आपण इथे आलोय. मावशी ऐका ना, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही तरी ऐका, विनंती आहे माझी, अगदी तुमच्या पायाला लागून विनंती आहे, थोडं ऐका. असं नका करू. आपण मातोश्रींना श्रद्धांजली व्हायला आलोय. हा साखरपुडा नाही, हे लग्न नाही, श्राद्ध आहे. विठाला 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 विठाला. बरं, आता सांगायचं तुम्हाला कोणी, हा प्रश्न झालाय प्रत्येक वर्गाला. सांगायचं कोणी? समजावून सांगणारा वेड्यात निघतो, तो घरातला असो की कीर्तनातला असो. विठाला 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 विठाला. नका बोलू आता शेवटपर्यंत. माझे अगदी तुम्हाला आई बहीण म्हणून तुमच्या पाया पडलो तर मला काही कमीपणा नाही, पण नका बोलू. विठाला 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 विठाला. कारण ना मी तळमळीनं काहीतरी 2 संवाद साधत असतो. मी फक्त ड्युटी पूर्ण करायला आलोय आणि पाकिट घेऊन मला मग काहीतरी फार तिकडे जाऊन मजा हजा करायची असा अर्थ नाहीये. तुम्ही दिलं तरी त्याचं अन्नदान, सेवादान, काहीतरी तिथे सेवा करतो. आमच्या गोपीनाथ बापूंसारखे अशी प्रतिष्ठित माणसं सहकार्य करतात. दिलं जे द्याल त्यातून सेवा, नाही दिलं त्यात समाधान. परंतु भक्तीचा आनंद घ्यावा, विचारांची देवाणघेवाण, विचार द्यावेत किंवा उपदेश करावा एवढा थोरही मी नाही, पण संतांचे विचार आठवून त्याची देवाणघेवाण तुमच्यासारख्या सज्जनांशी करावी, हा संवाद साधत फिरत असतो. गागरे दादा तुम्ही बोलू नका, तुम्ही वारकरी आहात, तुम्ही भान ठेवा. विठाला 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 विठाला. हा वर्ग ना माझ्या परिचयाचा आहे. मी प्रत्येकाला नाव घेऊन गप्प बसू शकतो. तेव्हा का आपण एका मातोश्रींना श्रद्धांजली व्हायला आलो? हेच चालली मचमच आयुष्याची. आयुष्य त्याच्यातच चाललंय मचमचीत सगळं. राजकारणात मचमच, गावात मचमच, देवधर्मात देवस्थानवर मचमच, घरात मचमच. अहो, याच्यातून वेळ काढून कुठेतरी आपल्याला या भजन कीर्तनानं मनशांती आणि थोडा विसावा अनुभवायचा आहे. काय ती मचमच प्रत्येक ठिकाणी. विठाला 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 विठाला. कुंडली गवरदा हरी हरिनाम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी हो नाना तीर्थ भ्रमी हो. चित्त नाही चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थात दिलेला वेळ हा अत्यंत मौल्यवान असावा, ज्याला आजच्या भाषेत आमची मुलं क्वालिटी टाइम म्हणतात. तर तुम्ही कुटुंबाला वेळ देताना क्वालिटी टाइम द्या, पूजेला देताना एकरूप व्हा, दर्शनाला जाताना एकरूप व्हा, आणि थोडंसं 10-20 मिनिटाच्या श्रवणाचा कधी योग आला, वाचनाचा आला,
एकरूप व्हा, त्याचं खूप समाधान आणि खूप काही ज्ञानग्रहण त्यातून आपल्याला घडतं. मी सांगत होतो, देवळातली देवी का प्रसन्न झाली छत्रपतींना, तर घरातल्या आईची ती सेवा करत होते. आणि म्हणून हा महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास राहिलेला आहे की मातृपितृ सेवा ही माणसाला यशस्वी बनवते. जेवढी यशस्वी माणसं आहे, पांडव वनवासातून उभे राहिले, त्याचं कारण आईची सेवा, भगवंताचा सहवास, आशीर्वाद. त्याचबरोबर कौरवांचा जर आपण विचार केला तर कौरवांना मला संबंध महाभारतात कुठं आठवत नाही महाराज की कौरवांनी कधी दसऱ्याच्या दिवशी जाऊन आपल्या आईवडिलांच्या पाया पडले किंवा संक्रांतीला आवर्जून जाऊन तीळ घेतले किंवा एखादा अभिष्ट चिंतन सोहळा आईवडिलांचा केला. कौरवांच्या हे डोक्यात येत नाही. कौरव स्वतःच्या वाढदिवसाला 5 लाख खर्च करू शकतात, डीजे लावून तलवारीनं केक कापू शकतात, पण आई वडिलाची सेवा पुण्यवानाच्या नशिबी असते. उच्छाद तर कुणी मांडू शकतो? आज काय चाललंय जगामध्ये? उन्माद आहे, उच्छाद आहे. अध्यात्म सेवा म्हटलं की लोकांना नको वाटतं. आई बापाला तीर्थयात्रेला पाठवायचे 5-25 हजाराचा प्रश्न असतो, तिथे माणसं मागे पुढे पाहतात. पण तीच माणसं पद प्रतिष्ठेसाठी 5-25 लाखाचा चुराडा करायला मागे पुढे पाहत नाही. विठाला 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 विठाला. कोणत्या देवाकडे आशीर्वाद आपण मागतो? कोणत्या तोंडाने आपण घरामध्ये सुख मागतो? आणि म्हणून एक गोष्ट आहे, आपल्यासारख्या प्रतिष्ठित परिवारांनी आजही ते जपलेलं आहे आणि माझ्या तरुण पिढीला ते जपावं लागेल की आपल्या घरातला परमार्थ खंडित होऊ देऊ नका. घरातलं देवघर कधी देवपूजेशिवाय राहू देऊ नका. ग्रंथाचं एक 5-10 मिनिटाचं तरी, मी सकाळच्या एका प्रवचनात बोललो की प्रत्येकानं एक 5 ते 10 मिनिटाचा नित्यनियम आपल्या स्वतःला लावून घ्यावा. हिंदू हिंदू म्हणजे फक्त काही गर्जना करणं, घोषणा करणं, एवढ्यानं आम्ही हिंदू स्थापित होत नाही. आमचा धर्म जिवंत राहत नाही. आम्ही तो आचरणात आणला पाहिजे. आणि म्हणून रोज निदान हनुमान चालीसा 5 मिनिटं आमच्या मुलांनी वाचावी, बाबांची स्तवन मंजिरी वाचावी, वर्षातून विजूभाऊ एखादं पारायण साईचरित्राचं व्हावं, ज्ञानेश्वरीचं व्हावं, गाथेचं व्हावं. याचा अर्थ असा आहे, 5-10 मिनिटाचा का होईना, दर्शनाचा, वाचनाचा, सेवेचा काही ना काही नियम. अरे आमची वाडवडील माणसं कशी होती? कमी शिकलेली, अडाणी, अडचणीतले, पैसा पाहायला मिळत नव्हता, एक अंगरखा 2-2, 4-4 भाऊ घालायचे. आमची आई आजी 2-3 साड्याचे तुकडे एकत्र करून ते नेसायची. ही आमच्या सगळ्या 18 पगड जातीतल्या शेतकऱ्यांची व्यथा. पण असं असताना सुद्धा ते नित्यनियम करत होते. बरं, तुळशीला पाणी घातल्याशिवाय राहायचं नाही, हा नियम होता. गाईला नैवेद्य घास दिल्याशिवाय राहायचं नाही, हा नियम होता. देवाची पूजा केल्याशिवाय राहायचं नाही, देवघरात दिवा लावल्याशिवाय राहायचं नाही. गरीबाचं घर असलं तरी 2 विटा मांडलेल्या, त्याच्यावरती एक भगवा कपडा टाकलेला आणि 2-4 देव त्याच्यावर ठेवलेले, पण झोपडं सुद्धा देवघराशिवाय नव्हतं. आम्ही आज सुखाची अपेक्षा, समाधानाची, आणि हिंडतोय, फिरतोय, धावपळ करतोय. या अंगाऱ्यानं बरं होईल का, त्या दुपाऱ्यानं बरं होईल का, हा गंडा घालू का, तो तोडा घालू का. आणि गंड्या तोड्याचा नाद करता करता लोकांनीच आम्हाला गंडा घातला आणि फसून निघून गेले. हा महाराष्ट्र गंड्या तोड्याचा महाराष्ट्र नाही. विठाला 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 आपल्या विचारांची शुद्धी कशी होईल, आपलं मन पवित्र कसं होईल, आपलं जीवन अत्यंत आदर्श कसं होईल, आणि यासाठीचं मार्गदर्शन मात्र पावलोपावली आग्रहानं, तळमळीनं, तपश्चर्येनं आमच्या संतांनी केलं. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या घराघरामध्ये आजही हा देव धर्म परमार्थ सुरू आहे. तुकाराम महाराजांचा आग्रह आहे, जीवन जर सार्थकी लावायचंय, आपण नातं जोडतो. आजचं युग तर नातं जोडणारं युग आहे. खूप मोठा लोक संग्रह प्रत्येकाचा झालेला आहे. पण महाराज म्हणतात, लोकसंग्रह चांगलीच गोष्ट आहे, वस्तू संग्रह आवश्यक तेवढा करावा, लोकसंग्रह
जरूर करावा, पण हे करता करता देवाशी नातं आपलं तुटलं जाऊ नये. नाहीतर मग लोक स्वार्थापायी जवळ येतील, स्वार्थ संपला निघून जातील आणि नंतर आपण एकटे पडू. असं होऊ नये याच्यासाठी एक जो कधीच आपल्यापासून दूर जात नाही असा परमात्मा, असे बाबा, असा पांडुरंग, त्यांचे आशीर्वाद घेत राहावे, त्यांच्याशी नातं जोडलेलं राहावं. म्हणजे अडचणीत अनेकांनी सोडलं तरी ते आपल्याला सोडणार नाही. आणि हा आग्रह महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुला तो एका प्रेम करून घ्यावा. आपुला तो एका प्रेम करून घ्यावा. ओ आपुला तो एका देव करून घ्यावा. 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 ओ आपुला तो एका देव करून घ्यावा. आपुला तो एका देव करून घ्यावा. देणवीण जीवा सुख नोवे. देणवीण जीवा सुख नोवे. देणते माईके सुखाची जडे. देणते माईके सुखाची जडे. देणते माईके सुखाची जडे. येणते माईके सुखाची जडे. जनिती जडे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे वीण जीवा सुख नो हे. तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाला आपलंस करा. म्हणून मी सुरुवात कीर्तनाची करताना एक वाक्य आपल्या पुढे ठेवलं होतं की काय टाळायचंय आणि काय स्वीकारायचंय हे याचा समज, याचा सत्सद विवेक आपल्यामध्ये तयार झाला की जीवन फार सोपं आहे. जे अयोग्य आहे ते टाळता आलं पाहिजे. आणि प्रत्येकासाठी एखादी गोष्ट योग्य असते, ती दुसऱ्यासाठी अयोग्य असते. मला वाटतं ज्येष्ठांसाठी लग्नाला जाणं योग्य आहे, पण ज्याची परीक्षा 8 दिवसावर आली अशा मुलानं, विद्यार्थ्यानं लग्नाला जाणं अयोग्य आहे. आपले सर्वांचे सद्गुरू ब्रह्मलीन श्री नारायणगिरीजी महाराज आम्हा विद्यार्थ्यांना म्हणायचे, आम्ही आध्यात्मिक गाथा, ज्ञानेश्वरी, भजन, कीर्तनाचं अध्ययन त्यांच्या चरणाजवळ करत होतो. ते म्हणायचे, पोरावर लग्नाला जाऊ नका. धार्मिक अभ्यास करणाऱ्या माणसानं श्राद्धाला जावं, 10व्याला जावं, एखाद्याच्या मयताला जावं, पण लग्नाला जाऊ नये, तिथे बुद्धी विचलित होते, असं महाराज म्हणायचे. मग कोणाला काय ग्राह्य आहे, कोणाला काय त्याज्य आहे, हा सत्सद विवेक वयोपरत्वे, आपल्या कार्यपरत्वे भिन्न भिन्न असतो. आणि आपल्याला जी गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये बाधा आणणारी आहे त्यावेळेला आपल्याला ती टाळता आली पाहिजे. आणि म्हणून ईश्वराची प्राप्ती हे जीवनाचं प्रमुख ध्येय आहे. पण त्याच्या प्राप्तीसाठी पहिल्यांदा त्याची भक्ती अंतःकरणात घडावी. भक्ती घडता घडता त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ओळखीला हरी साठविला पोटी आणि होता त्याची भेटी दुःख कैचे. किंवा ओळखीला हरी धन्य तो संसार, अनेक ठिकाणी प्रमाण आहे. आता हरीची ओळख म्हणजे इतका सोपा विषय नाही. मी सांगू आपल्याला, घरामध्ये नाते संबंधी रक्ताचे नाते म्हणून राहताना सुद्धा अनेक वर्ष माणसं एकमेकाला नीट ओळखत नाही. मी अनेक मुलं पाहिलेली आहे की बाप गेल्यावर ते म्हणाले, आमचे वडील आम्हाला कळले नाही, आम्हाला नंतर कळलं की त्यांनी किती माणसं जोडली, किती प्रेम, किती माणुसकी, काय काय सेवा समाजात केली. कधी बोलत नव्हते, कोणाकोणाच्या उपयोगी आले.
आणि म्हणून कधी कधी सांगतो आपल्याला की घरात नाते संबंध रक्ताचे नाते म्हणून वावरताना सुद्धा कधी कधी पतीला पत्नीचं महत्व कळत नाही, पत्नीला पतीचं कळत नाही. पण प्रसंग परत्वे सुखदुःख जीवनात आले की मग मात्र माणसं म्हणतात की नाही, हे आहे, या नात्याला श्रेष्ठत्व आहे, हे आहे म्हणून आम्ही आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं फार उशिरा समज येण्यात काही अर्थ नाही. कोणत्याही क्षेत्रात, नात्यात असो, व्यवसायात असो, अध्यात्मात असो की जीवनात असो. नाही तर मग बऱ्याच वेळेला असं होतं बापू की आमच्या गावोगाव सप्ताह होतात आणि इतकी वयस्क माणसं ऐकायला येतात, त्यातल्या निम्यांना ऐकूच येत नाही. अर्थात तरुणपणापासून ज्यांना आवड आहे अशी वयस्क माणसं शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ सोडत नाही. पण काहींना शेवटी सुस्त. मला मला एक गोष्टीची खंत नेहमी वाटते की ज्या वेळेला 70 वर्षाच्या पुढचा माणूस माळ घालायला येतो ना, त्यावेळेला फारच वाईट वाटतं. विठाला विठाला. मी कधी कधी त्या वडीलधाऱ्या व्यक्तीला आदरपूर्वक म्हणत असतो की त्या वयाचा, त्यांच्या एकूण अनुभवाचा आदर ठेवून, की आता तुम्ही नाही घातलं तरी काय वाईट होणार आहे तुमच्या हातून. नका घालू, आता काय आवश्यकता उरलेली नाही. आणि म्हणून तरुण हे वय असं आहे, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की तुम्हाला प्रपंचही उभा करायचा असेल, आई वडिलाचा प्रपंच सन्मानाने उभा करायचा, तारुण्यात जागे व्हा, तारुण्यात आपल्या कार्याला लागा. व्यवसाय तरुणपणात उभा राहतो, प्रतिष्ठा तरुणपणात मिळते, ज्ञान बाल्यावस्था, युवावस्था, तारुण्यावस्थेपर्यंतच मिळतं. बाकी पुढे आता हे आम्ही तुमच्यात कीर्तन करत फिरतो, एकही नवीन अभंग पाठ होत नाही. आता दिवसभर नुसती मचमच मचमच, हा फोन आला, तो फोन गेला, या देवस्थानावर असं झालं, इथे याचे द्यायचं, त्याचं घ्यायचं, जे तुमचं तेच आमचं. पण सुरुवातीचा काळ ज्यांनी कारणी लावला, इथे बसलेली अनेक प्रतिष्ठित माणसं आज समाधानानं जीवनात जगतायत, त्याचं कारण त्यांनी आपलं तारुण्य वाया घालवलेलं नाही आणि म्हणून जीवन ते सन्मानानं जगू शकलेलं आहे. तारुण्य वाया घालू नका व्यसनामध्ये, चुकीच्या संगतीमध्ये आणि आपल्या मायबापांसह आपल्या कुटुंबाला. म्हणून कधी कधी मी म्हणतो की घरातली माणसं एकमेकाला ओळखू शकत नाही, हरी ओळखायचा आहे. पण त्याच्यासाठी एक गोष्ट आहे, संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. परमात्म्याचा परिचय आम्हाला संत महात्मे करून देतात. एखादा अवघड विषय आहे, पण जसा एखाद्या विद्वान शिक्षकाने सुलभ करून तो आमच्या समोर उलगडून दाखवावा, तसं संत महात्मे. अध्यात्म हा गहन गुह्य कठीण विषय. अध्यात्माचं वर्णन करताना स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ही अध्यात्म विद्या जी तुला सांगतोय, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम, अशा पद्धतीची विद्या गुह्य आहे. पण प्रगट गुह्य बोले हा चमत्कार संतांनी केला. ज्ञानोबा तुकोबा राय, नामदेव राय, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखा मेळा, नाथ महाराज, तुकाराम महाराज, जगनाडे महाराज, किती संत मंडळी आपल्याकडे झाली. आणि या संत महात्म्यांनी आम्हाला परमार्थ, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की जे अवघड अध्यात्म सुलभ करून सांगतात त्यांना संत म्हणावं, आणि जे सोपे विषय अवघड करून सांगतात त्यांना विद्वान म्हणावं. विठाला आणि म्हणून परमात्म्याशी नातं जोडायचंय, त्याला ओळखावं लागेल आणि ओळखून ते नातं जोडण्यासाठी संतांचा सहवास करावा लागेल. तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. 2-3 प्रश्न आहे. जीव जडाशी नातं जोडतो, जीव जीवाशी नातं जोडतो, आणि फार भाग्यानं काही क्वचित आपल्यासारखे भाग्यवान लोक असतात की ते देवाशी नातं जोडण्याचा प्रयास करतात, ती साधना करतात. देवपूजा ह्या देवाशी नातं जोडण्याची सेवा आहे. ग्रंथ वाचन, नामस्मरण, ध्यान, व्रत उपवास, तीर्थयात्रा, भगवंताचं दर्शन, श्रद्धा, या सगळ्या गोष्टी देवाशी नातं जोडण्याची वाटचाल आहे.
आणि ही वाटचाल माणसाला समाधानी, अहो नुसतं जड तत्वाशी नातं मला वाटतं समाधान मिळत नाही. कित्येक लोक होते ज्यांच्याकडे महाल होता, वैभव होता, ऐश्वर्य होतं, पण सरते शेवटी त्या महालाकडे पाहूनच ते उद्विग्न झाले. कारण नुसतं घर, पैशावर आणि वस्तूवर प्रेम करून चालत नाही, थोडं माणसावरही प्रेम करावं लागतं. आणि मगाशी म्हणून गेलो, नुसतं माणसावर प्रेम करून चालत नाही, कारण माणसं कशी असतात याचा आरसा संतांनी दाखवलाय. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. मला वाटतं माझ्या वडीलधाऱ्या मायबापांना मी म्हणतो की तुम्ही ज्या वेळेला थकून जाता आणि एखादे पाहुणे तरी आवर्जून तुम्हाला भेटायला येतात, समजायचे माणूस की त्यांना आहे. तुम्ही थकलेले आहात, तुम्ही आता घरातून बाहेर जाऊ शकत नाही, फार फिरू शकत नाही, पण अशा वेळेला आपले मामा, आपले काका, आपले कोणीतरी पाहुणे, आपले कोणीतरी स्नेही मित्र आणि आवर्जून तुम्हाला कोणीतरी भेटायला येतं, समजायचे जाणीव त्या लोकांकडे आहे. बाकी 5 वर्षांनी तर दारात यावं लागतं, हा प्रकार वेगळा आहे. पण कुठेतरी आपल्या त्या नात्याला, त्या प्रेमाला उजाळा देण्यासाठी निर्हेतुक निस्वार्थ बुद्धीनं माणसं जेव्हा तुम्हाला भेटायला येतात, नाहीतर मग वर्गणी मागायला माझ्यासारखा महाराजही दारात येतो, त्यालाही काही फार महत्व नाही, तोही त्याच्या स्वार्थासाठी झालेला आहे. पण निर्हेतुक तुम्हाला जे जे कोणी भेटायला येईल त्याची जास्त कदर करा. म्हणजे मतं मागायला आलेल्याला नाही चहा पाजला तरी चालेल हे रोखठोक सांगतो, पण तुमची विचारपूस करायला आलेल्याच्या तोंडावून हात फिरवल्याशिवाय राहू नका, कारण ही माणसं जीवनात भेटत नाही. आपल्याला हल्ली कळतही नाही खरं काय आणि खोटं काय. आपणही इतके गांगारून गेलोय की खरं प्रेम असणाराला आपण वेळ देत नाही आणि खोट्यांच्या मागे पळाल्याशिवाय राहत नाही. विठाला हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की जय. जन हे सुखाचे दिला घेतल्या, म्हणून जीवानं जडाशी नातं जोडावं. एका राजानं महाल बांधला, इतका भव्य दिव्य महाल. त्यानं बोर्डच लावला, चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा. आता इतका भव्य होता, जो यायचा तो कौतुक करायचा. शेवटी एक साधू महात्मा त्या नगरीमध्ये आले आणि नगरातल्या काही भाविकांनी त्यांना सांगितलं की राजाने असा महाल बांधलाय आणि त्यांनी बोर्ड लावलाय की चूक दाखवा या महालात आणि बक्षीस मिळवा. साधू महात्मे म्हणाले, आपण राजे साहेबांना भेटून तरी येऊ. राजाही धार्मिक होता. साधू आले, त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं, महाराज हा दिव्य महाल आम्ही बांधलाय, याच्यात चूक दाखवा. मग ती स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीनं तशी काही चूक असेल तर सांगा, किंवा अन्य जे शास्त्र आपण बांधकामामध्ये पाळतो, वास्तुशास्त्र, त्या दृष्टीनं काही चूक असेल ती सांगा. महाराजांनी पाहिलं, म्हणाले महाल भव्यच आहे, स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने कोणती चूक नाही, भक्कम आहे. पूर्वीच्या काळी आर्किटेक्ट होते बरं का, इंजिनियर आर्किटेक्ट हा त्याचाच एक नवीन शब्द आहे, मॉडिफिकेशन त्या शिक्षणाचं आहे. बाकी आपण जी आपली जुनी पुरातन मंदिरं पाहतो ती हेमाडपंथी आहे, आणि हेमाडपंत हा त्या काळातला आर्किटेक्ट होता, त्याने डिझाईन. हेमाडपंथ म्हणजे वारकरी पंथ, अमका पंथ तमका तसा नाही आहे, ते पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आहे, त्या स्थापत्य शास्त्रातल्या विद्वानाचं नाव आहे हेमाडपंत, हेमाद्री पंत मूळ नाव, त्याला हेमाडपंत. आणि म्हणून चांगला महाल आहे, पण 2 दोष आहे राजेसाहेब. कोणते? म्हणे एक दिवस कधी ना कधी हा महाल जीर्ण होणार, भग्न होणार. राजानं सांगितलं, हा हे बरोबर आहे, कदाचित 200 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष हे वैभव टिकतं का? महाराष्ट्र फिरा, मला कोणत्याही जुनी नगर जिथे होती, मी हम्पीला गेलो, विजयनगरला, दक्षिण भारतात दर्शनाला गेल्यानंतर, आणि एका शिळेवरती त्या भग्न, ती बाजारपेठ, भग्न ते अवशेष, तासभर बसून राहिलो. विचार करत होतो की 700 वर्षापूर्वी जेव्हा कृष्णदेव राय नावाचा राजा इथे राज्य करत होता आणि त्याचं परदेशात व्यापार चालत होता, तेव्हा ही बाजारपेठ कशी असेल.
पण काळाच्या ओघात प्रत्येक गोष्टीला चढ उतार आहे, हे ध्यानात ठेवा. हे टिकणारं नाही आहे. म्हणून आपल्याला कशाचाही अभिमान धरता येत नाही. विठाला 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 इस तन धन की हो न बढ़ाए, देखत नयनों में मीठे बिना, देखत नयनों में मीठे बिना। ओ इस तन धन की कौन बढ़ाए, देखत नयनों में मीठे बिना, देखत नयनों में मीठी बिना। मिला जी मिला। जी खऱ्या अर्थानं विचारानं संस्कारानं थोर माणसं असतात. पैसा येवो जावो, पद येवो जावो, प्रतिष्ठ किंवा वैभव असो नसो, ते ना आल्यानं जसा समुद्र खूप पाऊस झाला, नद्या वाहिल्या म्हणून समुद्र भरून बाहेर येत नाही, आणि 4 वर्ष दुष्काळ पडला म्हणून समुद्र आटत नाही. मला वाटतं समुद्रासारखी धीर गंभीर माणसं समाजामध्ये गरजेची आहे. तर छोट्याशा कारणानं हुरळून जाणारे, छोट्याशा दुःखानं कोलमडून जाणारं, हे जे हल्ली पावावरचं युग आहे ना, हे पाव खाऊन आतपाव झालेलं युग आहे हल्ली. काय होती माणसं आमची, काय होते वाडवडील आमचे, ही चालली जुनी पिढी आपल्यातून एक एक. आज आपण खूप प्रगत समजतोय, खूप शिकलेला आणि श्रेष्ठ समजतोय. काही नाही, त्या पाचोळ्यासारखं जीवन झालेलं आहे आपलं. आपल्याला श्रीमंती पचत नाही आणि गरिबी पेलत नाही. विठाला 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 विठाला. जरा तोटा झाला की माणसं फार कोलमडून जातात. अरे आमच्या वाडवडिलांनी किती तोटा आणि किती दुःखाचे दिवस पाहिले, कोलमडले नाही, पुन्हा उभे राहिले. धैर्य गरजेचं आहे, ध्यानात ठेवा. आणि हे तुम्हाला शिक्षण लॉ कॉलेजमध्ये नाही, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही, मेडिकलमध्ये नाही, कुठल्याच कॉलेजात नाही. याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, याच्यासाठी गाथा वाचा, हनुमान चालिसेचा पाठ करा, साईबाबांची स्तवन मंजिरी वाचा. हे बळ अध्यात्मातून मिळणार आहे, हे आधुनिकतेतून मिळणार नाही. तुका म्हणे आलो सोचित संकटे, मी मागे ओखेटे आहे देवा, मी मागे ओखेटे आहे देवा. तुका म्हणे आलो सोचित संकटे, मी मागे आहे देवा, मी माझे बोधे आहे देवा. काय गोड प्रमाण दिलं महाराज तुम्ही. तुका म्हणे आलो शोषित संकटे. आपल्या जुन्या पिढीची वाटचाल ही अधिक संकटमय झालेली आहे, पण कोलमडलेले नाही आणि इतक्याशा सुखानं हुरळलेले नाहीत. मला वाटतं अजूनही. म्हणून मी नेहमी समाजातल्या योग्य दिशेनं चालणाऱ्यांचा रोज सन्मान करत पुढे जात असतो. अजून वडीलधारी माणसं आहे, माता भगिनी आहे, तरुण पिढीमध्ये सुद्धा अशा थोड्याशा धैर्यानं, विचारानं, संस्कारानं पुढे जाणारी पिढी आहे. आणि सर्वांना या मार्गाने जावं लागेल. अन्यथा घडामोडी इतक्या वेगानं घडतायत, लग्न होतायत, मोडतायत, नोकऱ्या मिळतायत, जातायत, श्रीमंती येते जाते. अरे इतकं फास्ट होत नव्हतं पूर्वी. आपण काय अभ्यास करणार आहोत की नाही सामाजिक, इतकं नव्हतं फास्ट. नफ्या तोट्याला सुद्धा हल्ली माणसं, कारण घाई झालेली आहे. आम्ही क्रम चुकतोय. क्रम पायरीचा जसा चढण्याचा एक क्रम असतो आणि तो चुकला की होय अपघात शरीराशी. आम्हाला घाई आहे, आम्ही मध्ये काही पायऱ्या सोडून उड्डाण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि धोका तिथे आहे. आम्हाला लवकर श्रीमंत व्हायचंय, आम्हाला लवकर प्रसिद्ध व्हायचंय, आम्हाला समाजाची काही सुखदुःख जाणून न घेता नेता पण व्हायचंय. विठाला विठाला आणि आमचं उदाहरण राहिलं ना, ते दिलं पाहिजे. आम्हाला अभंग पाठ न करता, गाथा ज्ञानेश्वरी न वाचता, गुरुसेवा न करता,
भजन पूजन वारकरी संप्रदायाची सेवा न करता आम्हाला कीर्तनकार सुद्धा व्हायचंय, रातीतून कीर्तनकार व्हायचंय. आणि हीच घाई प्रत्येक ठिकाणी झालेली आहे की आम्हाला क्रमशः त्याचं अध्ययन नकोय, क्रमशः त्याची सेवा नकोय. मला सांगा, जेवढी लेकरं आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या पोस्टवर आहे ते क्रमानं जाऊनच तिथे गेले ना, की प्राथमिक शिक्षणातून एकदम PhD झाले काय? क्रम हा गरजेचा आहे, क्रम हा क्रमप्राप्त आहे. आणि मग आम्ही इतर गोष्टींमध्ये, आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बाबा हो, आज जे धोके आपल्या आजूबाजूला आहे ते ओळखा. नाही तर कधी कधी काय होतं, खूप कष्टानं त्या परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी रक्त जाळून कष्ट करून मिळवलेली संपत्ती पण वर्षात दुप्पट होईल म्हणून चोराच्या हातात देतात, 2 वर्षात दुप्पट होईल म्हणून भामट्याच्या हातात देतात, आणि नंतर हात चोळीत बसतात, कपाळावर हात. अरे या फुकटाच्या नादाला लागता कशाला दादा हो? अरे एक बदलणार आहात की नाही तुम्ही? रोज बातम्या पेपरला, रोज आम्ही फिरतो, लोक सांगतात आणि लोक काही बोध घेत नाही. किती तळतळीने सांगावं, किती कळकळीने सांगावं की आपल्या शेतीला प्राधान्य द्या, तिथून मिळवा, तुमच्या पिढ्यानपिढ्या पुरेल. तुमचा व्यवसाय चांगला करा, तिथून तुम्हाला पिढ्यानपिढ्या पुरेल एवढं मिळेल. तुमची नोकरी चांगली करा. काही नोकरी करून त्याच्यात नेऊन घालवतात. आता काय म्हणावं वेड्यांना? विठाला 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 कुंडली कवरदा मी रोज हे विषय तळमळीने सांगतोय, कारण मला रोज या घटना कानावर पडत आहे. कुठेही जा, कुठेही जा, तरुण पिढीला मी एकच सांगतोय की आमकं मार्केट आणि तमकं शेअर मार्केट गेले, लोक उद्ध्वस्त झाले अनेक. नका जाऊ. आपल्या वाडवडिलांनी ज्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, तुमचं हॉटेल असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमची दुकान असेल, तुमचं रेस्टॉरंट असेल, तुमची शेती असेल, तुमची नोकरी असेल, ती लक्ष्मी आहे तुमची. त्यातून जे मिळतंय ते पुरेसं आहे हे मान्य करून आपल्याला पुढे जावं लागेल, आणि मग आम्हाला समाधानापर्यंत जाता येईल. चला, विषय इतकाच आहे की देवाला आपलंसं करायचं. जड वस्तूंचा किती संग्रह केला, त्या राजाच्या महालात दोष सांगितला साधून. महाल किती मोठा असला तरी एक दिवस भग्न होणार, आणि राजा महालाचा तुला किती अभिमान आणि ममत्व असलं तरी शेवटची आंघोळ तुझी अंगणामध्ये होणार. म्हणून या भौतिक गोष्टीच्या या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. भौतिक गोष्टीची गरज आहे, पण त्याच्या मर्यादा आहे, त्याच्यात अडकून पडून चालत नाही. मला वाटतं एक छत्रपती शिवाजी महाराज झाले की जे फार रंगीत संगीत महाल बांधत बसले नाही. एक राजा झाला या पृथ्वीच्या पाठीवर की ज्यांनी समाज उभारणी केली. एक अहिल्यादेवी झाल्या की ज्यांनी लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले, स्वतःचा राजवाडा. आणि ज्या ज्या राजे लोकांनी स्वतःचे राजवाडे बांधले त्यांच्या जयंती आज होत नाहीत. मग ते कुठेही असो, ते म्हैसूरला जा नाही तर जयपूरला जा, असे बरेच राजे आहे की जे स्वतःच्या वैभवात लिप्त होते. इतिहासाचा सुद्धा परखडपणे अभ्यास करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल. म्हणून आपल्यासारखी माणसं जी कधी ना कधी गरिबाच्या उपयोगी पडली, देवधर्माच्या, देशाच्या, कधी शेजाऱ्या पाजाऱ्याच्या, गावकऱ्याच्या, वारकऱ्याच्या उपयोगी पडली, झटली, धावली, या माणसांचं समाधान वेगळं आहे. त्यांना देव प्राप्त झाला, त्यांना देव कळला, मार्ग कळाला असं म्हणता येतंय. म्हणून जीवानं फक्त जडाचं ममत्व ठेवू नये, जीवानं फक्त जीवाशी नातं जोडू नये, कारण जीव शेवटी हाही दुःखी तोही दुःखी. माणूस म्हणून एकमेकावर प्रेम करावं, पण माणसं तुम्हाला सुखी करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्म्याशी संवाद. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आणि हे करणं म्हणजेच देव आपलासा करणं. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे ये रती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. परमात्मा सोडून हे जगत मायाकारित आहे, मायेनं निर्माण केलेलं आहे. माया म्हणजे जी भासते, जिचं वस्तुतः अस्तित्व नसतं पण जिचा भास होतो, तिला काय म्हणतात? माया म्हणतात. मला वाटतं हे संपूर्ण जग मायाच आहे.
अहो हे शरीर सुद्धा मायाच आहे, कारण हे आज आहे आणि क्षणात माणूस डोळ्यासमोरून दिसेनासा होतो. आणि म्हणून एरती माईके दुःखाची परमात्मा कसा आहे, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे विठोबार. रघुमाई. चला हर घालणारी चला. हरी विठोबार कुमाई. रघुमाई. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. हा हा विठोबार विठोबार कुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय. हाँ हरे 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 हरि जय जय. हरि 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 जय जय. हरि 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 जय जय. हरि हरि हरि